आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेट परीक्षा म्हणजेच शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी जे काही क्वालिफिकेशन लागतं किंवा शैक्षणिक पात्रता लागते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, 1 ते 5वी साठी काय क्वालिफिकेशन लागतं ते पाहू। सर्वप्रथम इयत्ता 1 ते 5वी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असावी। इयत्ता 1 ते 5वी वर्गासाठीचे सर्व विषयासाठी बघा, मान्यताप्राप्त मंडळाची किमान, तर विद्यार्थी मित्रांनो, मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील BEd किंवा BEI BEd ते तुम्हाला माहीतच असेल, हे आपल्याकडं असणं गरजेचं आहे। 2 झाले। नंतर किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची पदविका DTEd उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो ते पाहिजे म्हणजे पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला 12वीला 50% असणं गरजेचं आहे उच्च माध्यमिक किंवा समकक्ष याच्यामध्ये। चला, त्यानंतर आपल्याला 6 ते 8चं पाहायचे काय असतं क्वालिफिकेशन। 6 ते 8साठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तामिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत या विषयासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा, त्यास कोणतेही नाव दिले असो, उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd विशेष शिक्षण, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BEd उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो, मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा BEd उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची BAEd परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर पार्शियन, अरेबिक, गणित। तर गणिताचं बघू आपण। गणितासाठी खूप असतात विद्यार्थी। मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा, त्यास कोणतेही नाव दिले असो, उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd विशेष शिक्षण, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण। राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BEd उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे तुम्हाला 50% गुणांसह पदवी असणं गरजेचं आहे। त्यानंतर सायन्सच्या बाबतीत विचार करू आपण। मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर
मागच्यासारखं सेम. त्यानंतर तुम्हाला इथे कला विषयसुद्धा दिलेले आहे, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र वगैरे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, सेम क्वालिफिकेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघू आपण 9वी 10वी. बरेच विद्यार्थी जे की BEd केलेले असतात आणि ते TET कोणतीही पास नसतात किंवा त्यांना 9वी 10वीसाठी काय लागतं ते बघू आपण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी. बघा मित्रांनो, पदवीच लागते. काही लोक याच्यामध्ये कन्फ्यूज आहेत की सर पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. नाही, अजिबात नाही, पदवी आणि सेम मागच्यासारखं. त्यानंतर आपण गणित विज्ञान आहे, सेम BSc वगैरे झालं पाहिजे. गणितासाठी तुमचं कॉमर्स किंवा सायन्स झालेलं पाहिजे. त्यानंतर आपण 10वी झाल्यानंतर 11वी 12वीचं काय आहे हे बघू. आता बघा मित्रांनो, 11वी आणि 12वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं किंवा कॉल करून विचारलं होतं की सर 11वी आणि 12वीसाठी क्वालिफिकेशन काय लागतं. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 50% गुणासह किंवा समकक्ष क्रेडिट ग्रेड सह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून BEd परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 50% गुणासह किंवा समकक्षसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची BEdची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर गणितासाठी बघू आपण, म्हणजे जे की 11वी आणि 12वीला शिकवण्यासाठी काय असतं. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, तुम्ही MSc असेल, MCom असाल, यांनाच इथे चान्स मिळू शकतो. त्यानंतर बघू दुसरे काय विषय त्यांना पण बघा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा 50% गुणासह समकक्ष राष्ट्रीय अध्यापक शिक्षण विषयातील मान्यताप्राप्त BEd असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही DEd केलेलं असेल तर तुम्हाला TET पास असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, DET एक पेपर पास असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही 2 पेपर असाल तरी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 1 ते 5 पर्यंत अप्लाय करता येतं. BEdच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला जसे तुम्ही पहिली TET पास असाल, दुसरी TET पास असाल, दोन्हीसाठी क्वालिफाईड असाल किंवा दोन्ही TET पास नाही, तुमच्याकडे पदवी आहे, BEd असून पदवी आहे, 9वी आणि 10वीसाठी अप्लाय करता येणार आहे. आणि पदव्युत्तर म्हणजेच तुम्ही जे की पोस्ट ग्रॅज्युएशन आहात त्यांच्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 11वी 12वी म्हणजे 9वीपासून 11वी 12वीपर्यंत तुम्हाला शिक्षक होता येतो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अभियोग्यता चाचणी हा पेपर DEd असो, BEd असो, TET पास असो, TET पेपर 1 असो, TET पेपर 2 असो, कोणताही विषय असू द्या, त्यांच्यासाठी अभियोग्यता चाचणी हा पेपर तुमच्यासाठी सेम आणि सर्वांसाठी सारखा असणार आहे. फक्त मेरिटमध्ये फरक पडतो, शाळा निवडायच्यामध्ये फरक पडतो. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल की 3 तारखेच्या GR नुसार जर विचार केला तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या माध्यमातून एक कंपनी निवड होणार आहे. आणि आता जवळपास MPC घेणार आहे ही जी काय अफवा होती, MPCच्या माध्यमातून MPC सध्या तर घेणार नाही असं तर सध्या तर चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत पण अपडेट आपल्याला लवकरच मिळून जाईल, नेमकं कोण परीक्षा घेणार. आणि जर IBPS किंवा दुसरी कुठली MKCL किंवा TCS जर परीक्षा घेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या पण कंपन्या एकदम पारदर्शकपणे काम केलेले आहेत आणि त्या पारदर्शक कंपन्या आपल्याला नक्कीच चांगला रिस्पॉन्स देतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवता येतील. जर तुम्हाला टेट एक्झामसाठी ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा 96 65 48 40 48. आणि ही PDF तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची असेल तर टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.